शरीर कायम निरोगी ठेवायचं असेल तर काही चुकीच्या सवयी वेळेत सोडणं खूप गरजेचं असतं. आपण खातो, पितो, झोपतो, विचार करतो या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावरती होतो. शरीर आजारी करणाऱ्या सवयी ज्या आजच सोडा. जसं की सतत उशिरा झोपणं. झोप कमी झाली की हार्मोन्स बिघडतात. इम्युनिटी कमी होते. BP, डायबिटीज, डिप्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे रात्री 11 नंतर जागरण करणं टाळा आणि 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. सकाळचा नाश्ता टाळणं. यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो. थकवा, चक्कर, गॅस यासारख्या समस्या निर्माण होतात. वजन वाढण्याची शक्यता वाढते. यासाठी नाश्ता करणं ही सवय लावा आणि हलका आणि पौष्टिक नाश्ता घ्या. जंक फूड, बाहेरचं तेलकट पदार्थ टाळा. यामुळे रक्तात ब्लॉकेजेस वाढतात. किडनीवर ताण येतो. त्वचा, केसांचं आरोग्य खराब होतं. त्यामुळे वडापाव, पिझ्झा, कोल्ड्रिंक्स सोडा आणि घरचं ताजं अन्न खा. पाणी कमी पिणं. यामुळे किडनी स्टोन होतो. बद्धकोष्ठता होते. त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तहान लागेपर्यंत थांबू नका. दिवसाला 8 ते 10 ग्लास नक्की पाणी प्या. शारीरिक हालचाल न करणे. यामुळे वजन वाढतं. हृदयविकाराचा धोका वाढतो. सांधेदुखी वाढते. त्यामुळे सतत बसून राहणं टाळा. चालणं, योग, प्राणायाम नक्की स्वीकारा. सतत मोबाईल आणि स्क्रीन वापरणं टाळा. यामुळे डोळ्यांवर ताण येतो. मान, खांद्याचं दुखणं वाढतं. झोप लागत नाही. त्यामुळे झोपताना मोबाईल वापरणं टाळा आणि आठवड्यातून 1 दिवस डिजिटल ब्रेक घ्या. ताणतणाव मनामध्ये साठवून ठेवू नका. यामुळे BP वाढतो. हार्ट अटॅकचा धोका वाढतो. पचन बिघडतं. त्यामुळे सगळं मनात ठेवू नका. ते सोडून द्यायला शिका. ध्यान, जप आणि सकारात्मक विचार यांचा स्वीकार करा. वारंवार चहा, कॉफी घेणं टाळा. यामुळे आम्लपित्ताचा त्रास वाढतो. झोपेचा त्रास वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे दिवसाला जर 4 ते 5 कप तुम्ही चहा घेत असाल तर नक्कीच तो बंद करा. त्याऐवजी तुम्ही हर्बल चहा, कोमट पाणी किंवा ग्रीन टी याचाही वापर नक्कीच करू शकता. लहान त्रास मोठ्या आजारात बदलतात आणि त्याचं निदान मात्र उशिरा होतं. म्हणून स्वतःहून औषधं घेणं टाळा. वेळेवर आपल्या आजाराची तपासणी करा. आयुर्वेदिक सवयी लावून घ्या. जसं की वेळेवर जेवण करा. ऋतूनुसार आहार घ्या. पोट साफ होईल याची काळजी घ्या आणि मन नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. निरोगी राहण्यासाठी औषधांपेक्षा सवयी महत्त्वाच्या असतात. आज एक सवय सोडली तर उद्या एक आजार आपल्याला नक्कीच टाळता येतो. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. तेव्हा दररोज एक वाईट सवय टाळा आणि चांगली सवय अंगी रुजवा. तुम्ही नक्कीच नेहमी निरोगी आणि सदृढ राहाल.